नमस्कार. आजची व्हिडिओ आहे रेसिपीचा आणि रेसिपीमध्ये बनवणार आहे आज मी आलू पराठे. तर आलू पराठ्याची कृती मी बघून घ्या. आलू पराठ्यासाठी उकडलेले आहेत बटाटे. आता आपल्याला बटाटे सोलून घ्यायचे. 5 मिनिटात बटाटे सोलून होतात. बटाटे सोलून झालेत. कांदा आणि कोथिंबीर चिरून घ्यायची. कांदा बारीक चिरायचा. छान असा बटाटा बारीक करून झालाय. त्याच्यामध्ये टाकायचा एक कांदा, कांदा टाकून झाला की त्याच्यात टाकायची हळद, लाल मिरची पावडर, तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर थोडे धनेपूड, चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं. छान प्रकारे असं एकत्र झालंय. त्याच्या पोळ्याला वाटीचा आकार द्यायचा आहे. नंतर तवा तापत ठेवायचा आहे. वाटीला आकार दिल्यानंतर असा बटाटा, स्मॅश केलेला बटाटा असा भरायचा आहे आणि आपण पुरणपोळी करतो त्याप्रमाणे भरलेल्या बटाट्याला असं व्यवस्थितरित्या राऊंड करून घ्यायचं. पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून आता छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पराठा लाटायचा आहे. तवा गरम झाल्यावर त्याच्यावरती पराठा टाकायचा आहे. त्याच्यानंतर पराठा छानपैकी तूप लावून भाजून घ्यायचा आहे आणि जर तूप आवडत नसेल तर तेल लावून सुद्धा तुम्ही पराठा भाजू शकता. खूप छान प्रकारे पराठा होतो. असं होतं आलूचा पराठा. तुम्हाला जर आवडला तर नक्की ट्राय करा आणि एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.